संसाराचं काही त्याच्यातल्या वेदना पण सांगावं लागतात. सगळ्यांना माहिती आहे विजय फार गरम होते, मी पण गरम आहे, असं काही नाही का ते एकटेच गरम आहे. गरमागरमीत आपलं जे वय असते काय ते अल्लड वय असते, अल्लड वयात आमचे बरेच भांडणं झाले. भांडण एकमेकां म्हणजे खूप मुलांसमोरही भांडणं झाले, पण ते वय असते की त्या वयात आपल्याला नाही कळत आपण काय करत आहोत काय नाही, आणि सगळ्यांचा संसार असा चालत असतो. तसाच आमचा संसार हा इथपर्यंत 32 वर्ष आम्ही खेचत आणलेला आहे. पण आता एक वय झाल्यानंतर आपल्याला असं वाटते की खरंच बाप आपला नवरा किती चांगला आहे, आपली पत्नी किती चांगली आहे, हे आपल्याला विशिष्ट वयात नाही कळत, आणि जेव्हा कळते तेव्हा ते वेळ निघून गेलेली असते. पण आता ती वेळ आम्ही परत आणली आहे, आणि आम्ही आमचा संसार अगदी आनंदाने जे आम्ही आजपर्यंत जगलो नाही ते जगणं आम्ही आता करत आहे. आणि त्यामध्ये आमचे मुलं, आमची सूनबाई आम्हाला साथ देत आहे. मला पहिले वाटलं होतं की लग्न होईल मुलाचं, मग मला सून येईल, मग माझं सगळं अल्लडपणा जाईल, मग मी एक पोक्तबाई होईल. पण माझ्या सुनीने मला एकच म्हटलं, आई तुमच्यामध्ये जो अल्लडपणा आहे तो तसा जिवंत राहू द्या, आणि माझी जी मुलं होतील तोपर्यंत तुम्ही त्यांना पण असाच अल्लडपणा द्या. आणि मला तिचे वाक्य ऐकून मला खूप छान वाटलं की माझ्या घरात एक सून आली, चला एक दुसरी मुलगी आली, आणि तिघं मिळून आणि माझे मिस्टर विजय शेंडे हे सगळ्या मला साथ देता येतात. आणि आता या वयात कसं आपल्याला मुलांचा साथ असणं फार गरजेचं असते, कारण विशिष्ट वय झाल्यानंतर आपण भावनिक होतो. भावनिकता असल्यानंतर आपल्याला घरात कोणाची तरी आपल्या वेदनावर फुंकर घालण्यासाठी कोणीतरी असं चांगलं व्यक्ती पाहिजे असते, आणि त्याच्यासाठी ते आपल्याला सोबतीला नेहमी असतात, ते आपले मुलं. आणि विशेष म्हणजे मी विजयचे आभार याच्यासाठी मानते की त्यांच्या आईला खूप जपतात, ते त्यांची खूप काळजी घेतात. पहिले जेव्हा लग्न झालं तेव्हा असं वाटायचं काय माणूस आहे, लग्न झालं तरी नुसतं आई आई करतो. पण आज असं वाटते की खरंच मी त्यांच्यासारखा माणूस नाही बघितला की ते त्यांच्या आईला इतकं जपतात, आणि त्यांच्या आईला त्यांनी जपावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. भांडणं झाले सांगितलं, पण संसारात